तर झालं असं की काल सकाळी नाश्त्यासाठी चपाती बनवली होती. मग त्याच्यातील थोडी कणिक उरलेली होती आणि पुन्हा दुपारी जेवणासाठी चपात्याच, त्यामुळं म्हटलं थोडं वेगळं बनवावं. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरच्या, अर्धा चमचा मीठ, थोडेसे जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या, कोथिंबीर पण नव्हती एवढी, थोडीशीच होती, त्याच्या काड्या घेऊन मग एक पेस्ट तयार केली. पेस्ट एवढी पण बारीक नाही केली, थोडीशी खुरदरीच ठेवलेली होती. बघू शकता अशा प्रकारे मी एक पेस्ट तयार केली. यानंतर तुरीची आणि मुगाची डाळ या ठिकाणी मी वापरणार आहे. त्यानंतर तूर डाळ आणि मूग डाळ मी कुकरमध्ये काढून घेतली आणि जेव्हा धुवायला घेतली ती वॉश बेसिनमध्ये, तेव्हा 2-3 पाण्याने धुतली, परंतु त्याचं पिवळंच पाणी निघत होतं. बघू शकता हळदीचा वापर न करता देखील डाळीमध्ये किती मिलावट आहे की त्याचं पाणी अजून एवढं पिवळं दिसते. यानंतर डाळीमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. यामध्ये पाऊण चमचा हळद, थोडीशी हिंग आणि अर्धा टोमॅटो टाकून डाळ शिजवून घेतली. जेव्हा माझी डाळ कुकरला लावायची चाललेली होती तेव्हा शार्दूल खेळत होता आणि अचानकच त्याचा आवाज यायचा बंद झाला. म्हणून बेडरूममध्ये येऊन बघते तर त्याने मी रूम हीटर पुढं ठेवलेली होती तेलाची बॉटल मेल्ट होण्यासाठी, पण झालं त्यांनी ती बॉटल घेतली आणि पूर्ण त्याचं हेलिकॉप्टर, लॉलीपॉप, पॅन्ट, सॉक सगळ्यांना लावून ठेवलेली होती. असं होतं. काहीतरी करावं म्हटलं तर हे पोरगं असं उद्योग वाढवतं. यानंतर डाळीचं कुकर लावून घेतला आणि नंतर लक्षात आलं की आपण वाटणामध्ये खोबरंच टाकलेलं नाही. या ठिकाणी मी थोडं सुकं खोबरं वापरलेलं आहे. यानंतर ही पेस्ट बनवून तयार होते. तोच बेल वाजली. बेल वाजल्यानंतर स्वरा आलेली होती स्कूलमधून. ये ग दीदी आली. आणि बघा इथं तिच्या क्लासमध्ये ना एका मुलाचा बड्डे होता, त्याने 2 चॉकलेटं दिलेली होती. त्याच्यातलं एक तिने खाल्लं आणि एक तिच्या भावासाठी घरी आणलेलं होतं. खरंच मोठी बहीण असलेल्याचं खूप भारी वाटते हिच्याकडं बघून. प्रत्येक गोष्ट शेअर करून खाते शार्दूल बरोबर. मग यानंतर कुकरच्या शिट्ट्या झाल्या. डाळ ही बघा किती छान शिजलेली होती. यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये जी पेस्ट बनवलेली होती ना लसूण खोबऱ्याची, ती यामध्ये टाकून घेतली. पेस्ट चांगली तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून घेतली आणि अर्धा टोमॅटो डाळीमध्ये टाकलेला होता आणि अर्धा टोमॅटो इथं मी मसाल्यामध्ये टाकत आहे. छानपैकी मसाला तेलामध्ये भाजून झाल्यानंतर यामध्ये जे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून घेतली. डाळ ओतून घेतल्यानंतर ही थोडी जास्तच घट्ट वाटत होती. यासाठी यामध्ये पुन्हा मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे चकुल्यासाठी लागणारं जे वरण असतं ना ते मी तयार केलेलं आहे. ते असं थोडंसं पातळसर ठेवायचं. या ठिकाणी या वरणाला चांगली उकळी आलेली आहे. यानंतर मी एक चपाती लाटून त्याचे असे छोटे छोटे चौकोनी तुकडे केलेले आहेत.
त्याला चकोला बोलतात. आमच्याकडे काही ठिकाणी वरणफळ देखील म्हणतात. यानंतर एक एक करून त्या उकळत्या वरणामध्ये या सगळ्या चकोल्या मी सोडून घेतलेल्या आहेत. आणि यानंतर वरून थोडीशी तुपाची धार टाकून छान अशा गरम गरम चकोल्या खायला घेतल्या. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.